हा आहे आमचा हातिवल्याला जाणारा रस्ता आणि हा आहे इकडे ह्या साईडला जैतापूर मार्गे जाणारा रस्ता आणि इकडे आपण लावलेली असलेली स्प्लेंडर. कारण गेटची नाही आहे चावी. आता कधी आयचर येईल तेव्हा ही चावी भेटेल आणि गेट आपला ओपन होईल. शुभ सकाळ मित्रांनो, नमस्कार. मी आशिष राऊत तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या ब्लॉगमध्ये. तर आज आपण थेट कुंभारबाईच्या बागेतून चालू केलेला आहे गेटमधून. मी इथे बसलोय, झाली मला 5-10 मिनटं झाली येऊन. आयचरची वाट बघतोय कारण आज इकडे लावायचं आहे पाणी या बागेत. इथून सुरुवात करायची ती एंडपर्यंत. शेतातील आयचर घेऊन मग ही मोटरसायकल घेऊन ते तिकडे बागेत जातील. मग आयचर घेऊन आपण येते पुढे त्यांना पुढे नेऊन देऊ. दोघं जण माझ्यासोबत आहेत, ते कुठे गेलेत फंटर अजून तर आले नाही, तिथे येतील. त्यांना घेऊन पाणी लावायचं आहे. आज बऱ्यापैकी धुका आहे इकडे बघू शकता. म्हणजे बघाचपर्यंत होतं, आता जसं जसं ऊन आलंय तसं तसं हे धुकं कमी होत गेलंय, पण आहे बऱ्यापैकी. हा साईडला बघू शकतो इकडे. तर इकडनं येताली रिक्षाचं आगमन चक्क आपल्या ब्लॉगमध्ये होताना 3 पहियेची गाडी. आवाज बघा. आणि ही आहे इकडे बाग, इकडे देखील एक बाग आहे. हो, रिक्षावाला म्हणत वा मी व्हिडिओ दिलाय. तर वाट बघू, कारण तिथून पाणी भरेपर्यंत तेवढा तो टाईम होईल. लाईट कशी येते जाते त्याच्यामुळे सकाळच काय पंप चालू केला असेल नसेल काय माहीत नाही. आता सकाळ म्हणजे शिमगा चालू झाल्यापासून लाईटीचा हा प्रॉब्लेम येत झाला आहे. काही सण वगैरे असेल ना तर लाईटवाल्यांना त्यांना असा ताल येतो, जोर येतो. असं जाऊ दे, काय करणार. रात्रीचे कधी पण घालवतो. आणि आता गरम तेवढं होते ना हिसाबाच्या बाहेर. कधी पण रात्री सकाळी 4 वाजले ना की त्यांना सुरू होते, येत जा ये जा ये जा अशी करत असते ती 8:30-9 वाजेपर्यंत. त्याच्यानंतर मग असते ती दिवसभर अशीच चालू असते त्या लाईटीचं. त्याच्यावरती काय बोलून काय उपयोग नाही ग. जाऊया जरा बाग फिरूया. बाग म्हणजे त्यांका बघूया दोघांका हात काय ते. तर कातळच्या कणबांना पाणी लावायचं याच्यासाठी की आंबा कसा चट्टा लागतो ना, त्याच्यामुळे त्यांना पाणी लावा. चलो ए, अरे चावी किधर आहे. त्याच्यामुळे कातळच्या कणबांना पाणी लावतोय. आयचर भरून घेऊन आल्यानंतर पाणी लावायचं. चट्टा हा कमी प्रमाणात लागेल, कारण दक्षिणेकडचं ऊन येतं ना ते भयंकर लागतं, त्याच्यामुळे आंब्यांना हा चटा लागतोय. होय होय होय, चादरी वालो गेलो गो लेने का था वो बोलने का ना, आवाज देता उसको, रुकवा था फिर. ये अर्जुन था ना इधर, तो तुम 2 ही ठीक है, आएगा अभी. हा बघा इकडे आंबा. आता ते दव पडून बघा याच्यावरती किती खार पडले आहे. ते अजूनपर्यंत ओला आंबा आहे. आणि चक्क आपल्या ब्लॉग मध्ये लाल परीचं आगमन होतं ना. लाल परी हा बघा, आता अजून पण टपकतोय. हा पण ओला आंबा आहे. आपण हा बघा पडताना दिसत असेल दव पानावरचं. जसं जसं आता ऊन पडतंय ना त्याच्यामुळे हा खाली पडतोय. आता इकडे पण फवारणी देखील करायची आहे. आता काय माहिती कधी करतायत ते. कलर बघा जबरदस्त आंब्यांना दिले. आता लाल लाल इकडे आहे सफरचंदासारखा. किधर काय हा बघा. अजून त्या पानामध्ये पण एक आहे. असे 2 आंबे आहेत तिथे कलरवाले. तर 2 आहेत ॲप्पल. हायवे बाजूला असल्यामुळे ना गाडीचा आवाज येतच जातोय.
याला आतून टाळे मारलेले आहे गेटला, कारण चोरावळ्यांचा काय भरोसा नाही, काय सांगू शकत नाही, त्याच्यामुळे हा गेटला टाळे मारलेला आहे. चोरी ही मोठ्या प्रमाणात होते, रस्त्यालगत बाग असल्यामुळे ना मोठ्या प्रमाणात चोरी होते. त्याच्यामुळे राखणं तर इथे असतो. इथे एक झोपडं बांधायचं आहे त्याचं. ये इधर एक बांधने का, इधर कौन सोएगा वो? हाँ हाँ, इधर इधर एक जन, उधर एक जन, उधर एक जन, 3 जगह सोने का, 3 जन। अरे बांधने का था ना तुम लोगों। अरे कब काम करेंगे बांधने की कैसी बातें कर रहे हो ऐसा भी है, वो रखवाले वालों को बोलेगा ना उसको, डंडा नहीं उठाता है दिन भर। उसको बोलना चाहिए। वो भी जगह से हिलता ही नहीं है। नहीं, सेठ को बोलना चाहिए, बोलो उसको डंडा। कैसे रहता बना हुआ करके यहाँ पर? हाँ, इधर बनाने का है, नहीं तो ये आम रहेंगे नहीं, चुरा के लेके जाएंगे। चुरा के लेके अरे क्या भरोसा जमाने का, मोबाईल का। हाँ, तर मित्र हो, ग्लांजा घेऊन चाललोय आपण आता हायवेला. तर आपण इथे पोल्ट्रीमध्ये आलोय ही गाडी न्यायला. तर गाडी घेऊन जायची आपल्या तिकडे त्या बागेमध्ये, कुंभारवाडीमध्ये. मोटरसायकल तर इथे लावलेली आहे, आयचर तर चाललाय पुढे. तर ही गाडी शेटला द्यायची आहे आणि तिथून मग मी आयचर घेणार. आणि मोटरसायकल घेऊन येतोय आपला शिबू दादा. तर त्या पाईपलाईनचं थोडं काम आहे, तर त्याच्यामुळे त्याला पण तिकडे घेऊन चाललेलो आहे. तर या गाडीमध्ये आता फक्त मी एकटाच आहे, बाकीचे सर्व गडी लोक तिकडे काम करतायत. आता काय फवारणी तर आटपली आहे, आता काय काय काम असेल ते किरकोळ, पाणी लावणं, कुठे म्हणजे कलंबवणं, ती कुठे काय काय असेल तर त्यांना हलवणं, म्हणजे ब्रश मारणं, हेच काम आहे. चला आपण थेट आता लोकेशनला जाऊ, लोकेशन मध्येच भेटू डायरेक्ट बागेमध्ये. चलो चलो चालते है. सूर्य आता वर इलो, लय वर इलो. तर इकडे तर आयचर आलेले असतली, आयचर आलेले आहे. इकडे आपले फंट लोक पाणी तर लावतात. आपण जरा आयचर आता घेऊया पुढे घेऊया जरा. क्या हुआ? थोड़ा आगे लेते हैं ना, या फिर तर मित्र हो, आपण तर आलोय परत ह्या बागेमध्ये. ऊन बघा काय लागतं, गरम जे वाफा मारतात ना, हिसाबाच्या बाहेर. 40 वरती टेम्परेचर जाणार आहे. पोटपूजा वगैरे करून आलोय, जेवलोय आणि तसं तिकडे आलोय, पाणी बघायला आलोय. घर पाणी नसलं तर परत आयचर घेऊन जायचे तिकडे भरायला आणि परत घेऊन यायचे. सकाळपासून फिरतोयच आहे. आयचर यांना इथं लावून दिल्याच्या नंतर मी गेलो तिकडे मशीन घेऊन. मशीन दिली तिकडे, काही एक पंप होता तो बंद पडलाय, तो घेऊन गेलो. तो संध्याकाळी भेटणार आहे, तो तिथे सोडून आलो. सोडून आल्याच्या नंतर तिकडे कलंबा आला होता, तिकडे गेलो. तिकडे त्यांच्यासोबत होतो, त्यांच्यासोबत त्याच्यानंतर मग जेवलो बिवलो आणि परत इकडे आलो. तर आता इथे बघूया काय आहे ते पाण्याचं, कसं काय ते असेल तर मग घेऊन जाऊ. ते बघा इकडे लावून ठेवली होती. जांभीची बोंडा पडतो धबाधब धबाधब. लाकडा बिकडा पण वाटेत टाकलेली होत.
एक टाकी तर संपली आहे, ही मोठीवाली टाकी संपली. आता ह्याच्यात पाणी बघूया किती आहे ते. इकडून बघू चढवून, त्याच्यामध्ये पण कमी असेल तर मग आपल्याला नाहीला जावं लागणार. कशी शिडी असल्यामुळे ना चढायला होते. हाय अर्धी आहे, अर्धी तर आहे. ओ हे बघ, 3 पायऱ्या दिलेल्या आहेत. ती खाली झाली तर मग जाऊ घेऊन आपण जरा वेळ आराम करू, रेस्ट करू. तर मित्र हो, इथं परत आता आपण गाडी भरून घेऊन आलोय. सकाळी आणली होती ती संपली, म्हणजे 2 टाक्या खाली झाल्यात. 5,000 लिटर पाणी खाली झाले. तर परत इथं कुंभारबाईच्या इथं रस्त्याच्या इथं बावडी आहे, त्या बावडीतून 1 टाकी आणि ती अर्धी टाकी भरली. अशी 1.5 टाकी भरून आणलेली आहे. तर 1.5 टाकी ते तिकडे लावतात पाणी, कारण आज ही पूर्ण करायची आहे पाणी लावून. उद्यापासून परत इकडे फवारणी चालू आहे. उद्यापासून फवारणी, त्याच्यासाठी आज हे पूर्ण पाणी लावून घ्यायचं आहे पूर्ण बागेमध्ये. पुढे जे आहे ते, कारण जे ही इकडची बागेतली जी टाकी आहे तिथं बसवलेली, त्या टाकीचं पाणी पुढे जे लावते रखवालीवाला आणि त्याची घरवाली, असे दोघे मिळून पुढे पाणी लावत आहेत. आणि माझ्यासोबत 2 पोरं आहेत, ते तिथं पाणी लावत आहेत. एवढा पट्टा राहिला, हा एवढा पट्टा राहिला. एवढ्या पट्ट्याला पाणी पुरेल असं टाकी भरून घेऊन आलोय. ते झालं की आपण थेट आयचर घेऊन जाऊ पोल्ट्रीमध्ये. आणि उद्याला परत भरायची आहे, उद्याला भरून परत घेऊन यायची सकाळी, कारण उद्याला परत फवारणीकडे चालू होणार आहे. त्याच्याकरता आयचर परत घेऊन जायची आणि भरून आणून लावायचे आहे. तर असा आहे शेड्यूल दिवसभराचा. आवाज येतो, जशी जशी टाकी खाली होते ना तसे ते पाठी त्याचे उठत जात आहे, त्याचा आवाज येतोय, लूज होत जाते. आणि आज घेत आहेत काय बोलतात, आज शिकणं पडते आमचं. काही जणांचं पंचमीचं असतं, काही जणांचं म्हणजे 7 दिवसाचं, काही जण 9 दिवसाचं. तर आमचं हे पंचमीचं आहे, तर आज शिकणं पडते. आता गाव घेत आहेत. पोरांचा कॉल आला होता, कारण आमच्या वाडीत आमची नसते गोमू, आमची पोरं काय पळीत बोलतात त्याला. पळीत म्हणजे आरत घेऊन जातात. जर पळीत माहीत असेल तर आरत ही माहीत असेल, ती घेऊन जातात. वाडी पुरतच फक्त, म्हणजे गावापुरतच फिरतात. आणि जो काय पैसा साठतो ते आम्ही सर्वांना मग जेवण घालतो, असं असतो. तर ते शिकणं पडतं. ते पोरं आपल्या मावळांच्या आपल्या बाजूच्या गावचे पोरं आले होते, त्यांनी कॉल केला होता, काय तुला शेमगा वगैरे आहे की नाही. पण काय करणार, आपली काय बोलतात जबाबदारी असल्यामुळे यावं लागतं, नाविलाज आहे. त्याच्याकरता जबाबदारी असल्यामुळे हे सर्व करावं लागतं. तर ते गाव घेतात, ते कोळी बरोबर आले आहेत पोरं, तर ते बोलत होते ये. तर जबाबदारी असल्यामुळे नाही शक्य जमलं ते. आणि आमची पोरं पण गेली आहेत, ते पण बोलत होते. तर जे काय पैसे साठतील ते लास्टला मस्त की म्हणजे जेवण वगैरे असतं, चिकन वगैरे आणतात. त्यांना काय बोलतो आम्ही त्यांना पॉज बोलतो. तर हे आता कसं आज संडे असल्यामुळे ते असं वार बघून मग घातलं जातं जेवण ते. बघा आमच्या पोराने गोमून काढलेली, आणि खाना बघा किती जमा केला नाही त्या, हा सगळे पिशवे भरला नाही. त्याच्यात काय नारळ आमचं गोमू माधव.
काय नाही माझ्या चल. माझ्या काष्टी लाव कवीचे पहिल्या दिवशी पासून जाऊ का होता मग झाला असता. नाचणार आमचं महादव तर होतं. काष्टी लाव का होते ते का कोणाची कोणाची महाद्याची दहावी हा अरे शाने बरोबर अरे ठेव नाही ती काढू कवी होती खोलू. अरे ती खोलू कवी होती खोलू. हा येतो हो. मोबाईल तवसा चार्जिंग का लावते मग मोबाईल तवसा चार्जिंग का लावते चला टाटा बाय बाय.